नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या शिंदे भाजप सरकारचा अर्थात युती सरकारचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि अजितदादा पवार देखील त्यांच्या सोबतीला आहेत। मात्र शिंदे सरकारमधील 10 घोटाळे तुम्हाला ठाऊक आहेत का? त्याच घोटाळ्यांचा आज पर्दाफाश करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि त्यानंतर शिंदे भाजप सरकारबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। एकनाथ शिंदे यांनी 1500 कोटींचा घोटाळा दाबला असा आरोप जीटीएल महावितरण भ्रष्टाचार विरोधी मंचाने केला होता। आरोपाची ईडीद्वारे चौकशी देखील झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली होती आणि जीटीएल कंपनीचे मालक हे शिंदेच आहेत असा खळबळजनक गंभीर आरोप देखील याचिकाकर्त्यांनी केला होता। शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापून आली होती। त्यानंतर एकीकडे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करणाऱ्या शिंदे भाजप सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी महिलेची जमीन हडपल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात निषेधाचे बॅनर झळकावले आणि आमदार गायकवाड यांनी बळकावलेली महिलेची जमीन परत करण्याची मागणी केली होती। त्यामुळे शिंदेंचे आमदार गोरगरिबांची जमीन बळकावत आहे असा आरोप शिंदेंच्याच कार्यक्रमामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणींनी केला होता। त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जे गणवेश दिले जातात ते निकृष्ट दर्जाचे आढळून आलेले आहेत आणि एक राज्य एक गणवेश या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला होता। कापड निकृष्ट दर्जाचं असून त्याची शिलाई देखील निकृष्ट दर्जाची आहे आणि गणवेश रचनेनुसार विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप सुद्धा नाहीत। शर्टचे कापड हलक्या दर्जाचे वापरलेले असून पहिल्याच दिवशी शिलाई उधळत आहे। असे गणवेश वर्षभर टिकणार कसे असा प्रश्न आता शिक्षकांनी पालकांसमोर उभा टाकला होता आणि त्यामुळे एक राज्य एक गणवेश या योजनेमध्ये देखील सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला। मुंबई दिल्ली महामार्गात देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिंदे सरकारवर झाला। रस्त्याला जो मोठा खड्डा पडला होता, जो रस्ता खचला होता तो उंदरांमुळे खचला असा दावा कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला होता। वाद निर्माण झाल्यावर त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली, मात्र रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं आणि त्यामुळेच तो रस्ता खचला, रस्ता पोखरला असा आरोप शिंदे सरकारवर झाला। त्यानंतर वस्त्र उद्योग केंद्राच्या नावाखाली पालघरमधील तब्बल 1200 एकर जमीन बळकावली जाते आणि बड्या उद्योगपतींच्या घशात ही जमीन घालण्याचा डाव शिंदे सरकारचा आहे असा आरोप देखील शिंदे सरकारवर झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी कळवळा दाखवणारं शिंदे सरकार दुसरीकडे शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीयेत असा एक मोठा खुलासा देखील झालाय। जवळपास 6.5 लाख शेतकरी 6000 कोटींच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत अशी एक बातमी मधल्या काळात बघायला मिळाली होती। त्यानंतर शिंदे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी बेलापूरमधील 500 कोटींचा भूखंड लाटला असा आरोप देखील त्यांच्यावर विजय वडेट्टीवार यांनी केला होता। हे सगळे भूखंड मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादानेच लाटले जात आहेत असं देखील विजय वडेट्टीवार म्हटले होते। त्यामुळे अशा भूखंड घोटाळ्याचा आरोप देखील शिंदे सरकारवर झालेला आहे। त्यानंतर ज्या माणसाने स्वतः कधी पैसे वाटले नाही तर समाजामध्ये नेहमीच आनंद वाटला, त्याच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यामुळे हे कसे काय आनंद दिघे यांचे अनुयायी असू शकतात असा प्रश्न विरोधकांकडून विचारला गेला। त्यानंतर ज्या रस्त्यांसाठी 100 कोटी अगोदरच खर्च झालेले आहेत त्याच रस्त्यांसाठी पुन्हा कोट्यावधींचा निधी देऊन कॉन्ट्रॅक्टर मित्रांची चांदी करण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न आहे असा देखील आरोप शिंदे सरकारवर झाला। तर हे होते शिंदे सरकारमधील काही घोटाळे। या व्यतिरिक्त आणखी कोणते घोटाळे शिंदे सरकारने युती सरकारने केलेले आहेत असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि या विधानसभेला तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, युतीच्या की आघाडीच्या, ते देखील सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।